हो. आणि हे जर अशीच कंडिशन पूर्ण व्हेरायटी जर असती तर भाऊ मग ते 100 ते 150च्या जवळपास. भाऊ म्हणते 150च्या घरात 150 क्विंटल तूर म्हणलं शेतकरी मित्रांनो तर मजाक नाहीये. राम राम मंडळी. आपण आलेलो आहो झाडकीन या गावात. आमचे मित्र आणि मोठे बंधू असल्यासारखे फरीद भाऊ गायकवाड. या भाऊ बद्दल जर बोलतो म्हणलं तर हे माझ्यासारखे ध्येयवेळे तरुण म्हणता येईल. कारण भाऊनी खूप प्रयत्न करून 2 ते 3 वर्ष सलग कापूस या पिकाचं क्षेत्रात काम केलं. पण त्याच्यात मनासारखा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. बरोबर, प्रतिसाद मिळाला नाही म्हणून भाऊंनी दुसरा एक मार्ग शोधला, तो म्हणजे माळी तूर. तर भाऊनी यावर्षी किती एकर लावली भाऊ? हे भाऊ माझं समजा 12 एकर आहे पूर्ण शेत. त्याच्यातलं 1.25 एकर म्हणजे धुरी आहे आपलं, आणि 11 एकर स्पेशल माझी माळी तूर आहे. तर पाहू शकता मंडळी, भाऊनी 11-11.5 एकराच्या दरम्यान माळी तुरीचा प्रयोग केलेला आहे. आणि भाऊ त्याच्यात किती व्हेरायटी लावल्या मग तुम्ही? मी त्याच्यात 4 व्हेरायट्या लावल्या. त्याच्यात मंडळी 4 व्हेरायट्या लावल्या म्हणतात भाऊ. कोणत्या भाऊ? एक गोदावरी आहे, सावी 111 आहे, अंकुर चारू आहे, आणि एक घरचं बियाणं. तर गोदावरी, सावी 111, अंकुर चारू आणि घरचं बियाणं अशा मिळून 4 व्हेरायट्या. तर त्याच्यात तुम्हाला कोणती टॉपची वाटली असं वाटते तुमचा अंदाज? भाऊ ही गोदावरीची चांगली वाटली आहे. ही बेस्ट वाण आहे. आपल्या कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी चांगली आहे आणि ओलितवाले शेतकऱ्यांसाठी. म्हणजे हे जे वाण आहे हे गोदावरी वाण आहे नाही? आणि याचं दाना म्हणजे पांढरी आहे का लाल तूर आहे? पांढरी तूर आहे. म्हणजे त्याले पांढरी तूर म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा समज आहे की बाबा पैशासाठी आणि बाजार भाव जर म्हणलं तर ते कमी असते. त्याच्याबद्दल काय म्हणाल? लाल तुरीपेक्षा ही 400 ते 500 रुपये कमी आहे. कमी असते. पण ऍव्हरेज जर काढतो म्हणलं तर लाल तुरीपेक्षा ऍव्हरेज जास्त आहे. सवाईनं पैसे निघते, म्हणून हे तूर लावायला केव्हा पुढे. किमतीत जरी कमी असली तरी उत्पन्नात हे तूर लाल तुरीपेक्षा जास्त आहे. आणि कसं आहे भाऊ, आपण पडलो कळंब तहसील मधले. कळंब तहसील मध्ये याचं मार्केट नाही, आपल्याला न्यायला लागेल ते हिंगणघाट मध्ये मार्केट आहे का भाऊ? मग हिंगणघाटला जवळ पडते आपल्याला. तिथं मग तेवढा फरक राहील की कमी जास्त? 300 रुपये जास्तीत जास्त मंडळी 300 रुपयाचा फरक. जर आपण मोठ्या प्रमाणात जर हे क्षेत्र लावलं या तुरीचं, गोदावरी या वाणाचं जर मोठ्या प्रमाणात जर क्षेत्र लावलं तर मंडळी भाऊ आपल्याला म्हणजे 3-4 कास्तकार मिळून जर टेम्पोची जर सुविधा केली तर भावात आणि त्याच्यात जर ऍडजस्ट होऊ शकतो. चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो. आणि अजून कशाला मागणी असते भाऊ या तुरी वाणाची, म्हणजे पांढऱ्या तुरीच्या दाण्याची? दाल मिल वाले आहे भाऊ, 2-3 जण माझ्या संपर्कापेक्षा. माझे 2-3 मित्र आहेत दाल मिल वाले, ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यांना पण आपण देऊ शकतो दाल मिलसाठी. ते पण म्हणत होते लाल तुरीपेक्षा आम्ही 100 रुपये कमी घेऊ. फक्त 100 रुपये कमी घेऊ म्हणजे मग भाऊ तर सारखाच भाव झाला भाऊ. उत्पन्न जर या वाणाचं जास्त भेटत असेल तर आपल्याला या वाणाले प्राधान्य देण्यास काही नाही. कसं आहे भाऊ, लोक असे करून हे दाखवतात. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघता पूर्ण झोपू नये, काही असं पकडायचं कामच नाही. दोन भांगच पडू नये, दोन्ही साईडनं भांग पूर्ण अशी पडू नये. मोबाईल मध्ये दिसत असेल, तुम्ही व्हिडिओ काढत आहे पाहू शकता मंडळी. असं काही नाही का भाऊ आम्ही धुऱ्यावर आहोत, काही नाही. पूर्ण मधात आहोत, मध्यस्थी आहोत. ह्या साईडला ना दोन्ही साईडला जर पाहू शकता की पूर्ण प्लॉट हा झोपलेला आहे. तर हे अशा या चांगल्या वाणाची तुम्ही पुढच्या वर्षी नक्की निवड करा. मी भाऊचा नंबर हे टाकतो. जर कोणाला वाण लागलं तर भाऊ अशी म्हणजे भाऊ असं म्हणतात की बा आपण तूर त्यांना देऊ शकतो जर कोणी कॉन्टॅक्ट केला तर पाहू शकता तुम्ही. भाऊ नियोजन म्हटलं तर कसं केलं या वाणात? तर पहा भाऊ, हे माझा 7चा फटे आहे. म्हणजे 2 तासातलं अंतर आहे. 7 फुटाचं आहे. आणि 2 वेळा ट्रिचिंग झाली आहे माझी. 2 वेळा ट्रिचिंग झाली आहे. आणि छाटणी 3 वेळा झाली आहे. 3 छाटण्या आणि 2 ड्रिचिंग. तसं ह्या वाणाला माझे 2च छाटणी झाली आहे आणि 5 फवारे झाले. 5 फवारे झाले. फवाऱ्यावर जोर दिला. 50% उत्पन्न भाऊ हे आपल्या फवाऱ्यावरच असते. नाही भाऊ, कारण यावर्षीचं जर वातावरण पाहतो मला तर तुरीसाठी अनुकूल नव्हतं. तरी तुम्ही एवढ्या चांगला प्लॉट डेव्हलप करून एवढ्या शेंगा लागलेल्या तुमच्या प्लॉटला, तर कौतुकास्पद आहे भाऊ हे. आणि हे बेड दिसते तर मग हे एसआरटीचा नाही. एसआरटी बद्दल आता मी जसं मी माझा प्लॅट मी ह्या वर्षी डेव्हलप केला, मला एसआरटी बद्दल फारसं माहिती नव्हतं. सुरुवातीला माहिती नव्हतं. पण आता जसे आता माहित पडले, उमेश भाऊ पोदरेच्या मी संपर्कात आपल्या येवतीचे, तर मला एकदम चांगलं वाटलं. आणि ह्या वर्षी शून्य मशागत म्हणजे आता या 7 फुटाच्या बेड मध्ये मधात एक बेड टाकायच्या प्रयत्नात आहे तुम्ही, आणि त्याच्यावर तूर लावणार. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आता एसआरटी या तंत्राबद्दल शेतकरी जागृत होत आहे.
ही SRT तंत्र भाऊ काळाची गरज आहे असं माझं म्हणणं आहे. कारण शेतकऱ्याला जे आता पूर्ण वातावरण म्हणा, बाजारभाव म्हणा, सरकार म्हणा, शेतकऱ्याचा कोणी वाली राहिलेला नाहीये. शेतकऱ्याचा वाली स्वतः होणे गरजेचे आहे. म्हणून आपल्याला SRT तंत्र काढायची गरज आहे. आणि भाऊ सारखे जर मार्गदर्शक असले युवा कास्तकारांना, तर भाऊ एकामेकाच्या जर आश्रयानं आपण चाललो, आपली परिस्थिती सुधारवण्यास आपण मदत करू शकतो आणि स्वतः आपल्या पायावर उभं राहू शकतो. तर पाहू शकता एवढ्या यावर्षीचं वातावरण खरंच शेतकरी मित्रांनो तुरीसाठी अनुकूल नाहीये. खूप लोकांच्या तुरी अजूनही फुलावर आहे आणि खूप लोकांच्या तर काय आपण सांगूही नाही शकत. माझ्याच घरची तूर अजूनही 1 महिना सोंगालेच लागते भाऊ, हिरवीच आहे, अजून काहीच नाही. तरी सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारात भाऊनं प्लॉट डेव्हलप केलेले आहे. 5 फवारे आणि खताचा भाऊ खत 2 झाले. खत 2 झालेले. तर खताचे म्हणजे काय काय दिलं, बेसल डोस? नाही बेसल डोस नाही, 8-21-21 दिलाय. त्याच्यात सल्फर 90 टाकलाय आणि एक मायक्रोन्यूट्रियन म्हणून 10 किलोची भूमिशक्तीची बॅग टाकली, 10 किलो, ते पण खतच ऑर्गॅनिक. परिपूर्ण पाहतो म्हणलं भाऊ. 11 एकरच्या फ्लॅट मध्ये माझ्या जो खर्च आला तो मला 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये. आणि आता काढणीचा जर पकडला आपण, 30,000 रुपये काढणीचा, म्हणजे 15-16 18,000चा हुंडा दिला आहे मी या पूर्ण शेताचा कापणी. म्हणजे 11 एकराचा 18,000 रुपयाचा हुंडा दिला आणि 10,000 रुपये काढणीला समजा, 10 ते 15,000 रुपये काढणीला. तर आपला विषय असा होता की भाऊ ह्या प्लॉटचा खर्च किती आहे म्हणत होतो मी. ह्या फ्लॅटचा मला तसा पाहतो म्हणलं आतापर्यंत 2 खत, 2 ड्रिचिंग आणि 5 फवारण्या. 11 एकराचा मला परिपूर्ण 1.25 लाख रुपये खर्च आला. 1.25 लाख रुपये शेतकरी मित्रांनो खर्च आला म्हणतात भाऊ 11 एकराचा. आणि आता मी जे कापणीला दिली आहे रोजगाराच्या, म्हणजे हुंडा दिलाय, तर 18,500चा हुंडा दिलाय आणि 10,000 रुपये समजा काढणीला येईल. 10 ते 15,000, 30,000 रुपये, 30,000 सव्वा, म्हणजे 60,000 ते 70,000 रुपयाचं माझं आज स्कूटर मागितलं. तर शेतकरी मित्रांनो भाऊ असं म्हणत आहे की बाबा 1.25 लाख रुपये खर्च आला, म्हणजे लावण्यापासून तर आता या कंडिशन पर्यंत. आता इथून भाऊचा 30 ते 35,000 रुपये खर्च आहे, बरोबर भाऊ? म्हणजे सोंगणे आणि काढणे. भाऊ म्हणत आहे की बाबा 60,000 ते 70,000 रुपयाचं कुटारच मागलाय, कारण तेवढं निघते. आता 11 एकरात जर आपण अपेक्षा जरी पकडतो म्हणलं तर 70 ते 80 क्विंटलची भाऊची अपेक्षा आहे. आणि हे जर अशीच कंडिशन पूर्ण व्हेरायटी जर असती तर भाऊ मग ते 100 ते भाऊ म्हणते 150च्या घरात 150 क्विंटल तूर म्हणलं शेतकरी मित्रांनो तर मजाक नाहीये. कारण 150 क्विंटल तूर जर 11 एकरात घेणं जर शक्य झालं तर भाऊ शेतकरी कोणाच्याच हाताला लागत नाही. शेतकऱ्याच्या घरी येऊन बसायला लागन भाऊ सगळ्याले. हे बरोबर आहे भाऊ, बोलत आहोत तर हे असं नियोजन भाऊचं. तर आता 80 क्विंटलच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, हिशोब करू शकता की भाऊले किती उत्पन्न होईल आणि किती नफा राहील. तर शेतकरी मित्रांनो आता एवढीच कळकळीची विनंती आहे की आता आपली पारंपरिक पद्धत सोडा आणि काहीतरी नवीन करा. नवीन तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली उन्नती कशी होईल, आपलं आर्थिक पाठबळ कसं मजबूत करता येईल याची तुम्ही प्रयत्न करा. आणि नवीन युवकांच्या मागे भाऊ सारखे जे प्रगतशील कास्तकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नियोजनानुसार आपलं उत्पन्न वाढवा. धन्यवाद.